हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. सायराज किचन कहाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत चिकन पुलाव. चला तर मग बघूया त्याची रेसिपी. इथे मी अर्धा किलो चिकन धुवून घेतलेला आहे. नंतर त्यामध्ये 1 चमच हळद, 1 चमच धने पावडर, घरचं लाल तिखट 1 चमच, चवीनुसार मीठ, चिकन मसाला 1 चमच, गरम मसाला 1 चमच, काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमच, बिर्याणी मसाला 1 चमच, दही 2 चमच, तुमच्या आवडीनुसार पुदिना व कोथिंबीर. आता सर्व चिकन व मसाले एकत्र करूया. मिक्स करून 10 मिनिट मॅरिनेट करून घ्यायचं आहे. इथे मी गॅसवर भांडं गरम करण्यात ठेवलेलं आहे. भांडं गरम झालं की त्यामध्ये साजूक तूप घालूया. इथे मी 2 चमच साजूक तूप घेतलेला आहे व 2 पळी तेल. इथे मी 2 कांदे मोठ्या आकाराचे घेतलेले आहेत. पातळ असा कांदा चिरून घेतलेला आहे. नंतर त्यामध्ये खडे मसाले टाकूया. खडे मसाले टाकून पुन्हा 2 मिनिट फ्राय करून घेऊया. कांदा परतून झाला की नंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया. तो सुद्धा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. नंतर आलं लसूण पेस्ट टाकून ती सुद्धा 2 मिनिट फ्राय करून घ्यायची आहे व पुदिना घालून तो सुद्धा परतून घेऊया. नंतर मॅरिनेट केलेले चिकन टाकून ते सुद्धा 10 मिनिट तेल सुटेपर्यंत चांगलं असं परतून घ्यायचं आहे. बघा तर आपल्या चिकनला कसं तेल सुटलेलं आहे. इथे मी अर्धा किलो तांदूळ स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. आता तो चिकनमध्ये टाकून पुन्हा असा 5 मिनिट फ्राय करून घेऊया. तांदूळ व चिकन शिजण्यासाठी गरम पाणीच घालायचं आहे. जेवढं पुरेसं आहे तेवढेच पाणी घालूया. कोथिंबीर व मीठ घालून पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. एक चमच साजूक तूप घालूया. नंतर झाकण ठेवून 15 मिनिटं भात शिजून घेऊया. छानपैकी चिकन पुलाव रेडी आहे. चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.